प्रसंग असल्यामुळं स्वतंत्र साधना या कार्याच्या कीर्तनात आहे. त्याच्या अवतार कार्यामध्ये अख्ख्या विश्वासाच्या उद्धारासाठी भक्त असेल, दुष्ट असेल, राक्षस असेल, कोणाला प्रेमाने मुक्ती दिला ज्याचा जसा स्वभाव असेल त्याच स्वभावाप्रमाणे कृष्णाने स्वतःचे चरित्र केलेलं आहे. त्याला सर्व करता येते. त्याच्या चरित्रापुढे आपण डोके चालत नाही. नवलते वडे जन्मापासून वैकुंठ गमनापर्यंत सर्व नवलच आहे. वेद पुराण शास्त्राला त्याचं हे कळालं नाही. आणि येणे पाहिलं विचार केला तर देवाचं काय कळतो आपल्याला? आपलंच आपल्याला कळत नाही, देवाचं लग्न कळायला तरी लोक म्हणजे असं कुठं असते का? तसं नसलं मग कसं राहते? आपलं आपल्याला कळत नाही. माणसं देवावर शंका घेते. तू 12 गाव अग्नी घेतला तिथे बसक्याच्या बाहेर गोष्ट तू लोक घालू मुकाट्याने आपलं कृष्ण नवल आहे. भगवान गोपाळ कृष्ण त्याला काय करता येत नाही, त्यांनी काय केलं नाही, काय करणार एक प्रकारचं नाही. सर्व त्याच्या हातात त्याची लीलाधारी हा अवतार आहे. क्षणाक्षणाला गोपाळ कृष्णाची लीला आहे. एका क्षणात एक चरित्र, एका क्षणात एक चरित्र, किती चरित्र, किती चरित्र. आणि असं मोहक चरित्र आहे. इतर चरित्रापेक्षा कृष्णाचा अध्याय लागला की लोक लगेच टपकून बसतात, कारण त्याचं नाविन्य आहे. त्या चरित्रामध्ये ताजेपणा आहे. तेच आता कान्याचं कीर्तन काय दुसरं असतं का? तेच पण त्यात नाविन्यपणा आहे. हे ताज चरित्र एक प्रकारचं आहे, न विटणार आहे. याचा कधी वीट येत नाही. कृष्ण दिला फार हे सगळं म्हणजे कृष्णा मला आता दूध काढायचं एवढं गायचं, तू काय उठला म्हणजे माय मला तू ले द्यायची. मग मी एकदम गायचं काढतो ना तेवढं सहकारी म्हणून आईला सहकारी. कृष्णा तुला जमणार नाही म्हणजे मला चढ जमत. कृष्ण मनात म्हणू लागला मला जे जमत ते तुला जमत नाही, पण आता तू माय म्हणे कशाला म्हणून तू मोठेपणात ठेवतो. काय कृष्णा लय हात धरलाय आणि काढ बाबा. मग त्यांनी लहानशी अशी गुंडी ती काय असेल ते भांड घेतलं. पहाटे 4 वाजता पहिले कशी लाईट होती का काय आजतेने चालायची लोक, काहीच नव्हते पण चुकत नव्हती लोक. अर्धा रात चालायची पहिले लोक, पण रस्ता चुकत नव्हते. आता तो अशी गाठी चमकिली की 2 किलोमीटर घेतली तरी त्याचा रस्ता होतो. मला वाटतं इकडे घ्यायचे का? एवढी सोय असून माणसाकडे पहिल्या काळात एवढी सोय नसून माणूस म्हणजे बरोबर त्या रस्त्याने चालायचे. हे का पहाटे 4 वाजता झवळ प्रकाश काय अंधार काय. कृष्णाने लहानसं भांड घेतलं जे बसला बायला खाली. यशोदा गाय खाली कृष्ण कुठं कडकड लागले. यशोदा मध्ये कृष्ण म्हणे काय म्हणे दूध काढायला. अरे म्हणे तू काय दूध काढायला तो बहीण आहे म्हणे माय काय खोटी बोलती म्हणे तू म्हणे माय असून खोटी बोलायली म्हणे मीच खोटी बोलायला गेली. मला आम्हाला समजायला लागले म्हणे अर्ध काढायचं झालं
तुला खोटं वाटतं का? खोटं वाटतं का? ते भांड घेऊन आला बघ, अर्ध दूध अर्ध त्या भांड्यामध्ये अर्ध दूध याला म्हणतात नऊ. त्याला काय करता येत नाही. कृष्ण लीला वेळ दसक्याच्या बाहेर एक प्रकारची आहे. तिथं फक्त आपण कानाने ऐका. काय करा? कानाने एक प्रकारचे ऐका. त्याने कोणाकडून काय करून घेतलं, स्वतः काय केलं, असे आघात लीला कृष्णाचा महिमा एक प्रकारचा आहे. या कृष्णाच्या चरित्राला जोड नाही, तोड नाही. हे चरित्र काही वेगळंच आहे. विठ्ठल 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 नवलाच आहे ना. हे पाक पडायचं म्हणत का काय येईल हे म्हणलंय खराबे माणसाचं. द्वारकेमध्ये नारद आले, ती द्वारका सजलेली, ती घरून जाणून तिथं काय 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 द्वारका म्हणाल्यानंतर तिथं काही कमीच नाही. काय त्या सुंदर स्त्रिया, अंगावर वस्त्र अलंकार, काय हे पार धसक्यात माणसाच्या का काय शिरण्याचं मिळत नाही. आता ते नारद होतं, त्याने आपलं भजन करावं, पण काय प्रश्न म्हणून काय ते चिरा धनीच जावं बाप्पा बाप्पा काय घरण दारण. आपल्याला असं पाहिजे होतं. कसं पाहिजे होतं? एवढं जरी नसलं तरी एखादं घर पाहिजे होतं. तुम्हाला कळालं की नाही? मग त्याच्या मनात आलं माय बायको पाहिजे होती. आता न सांगता तुम्हाला कुठं येते? देव तिथं द्वारकेतच होते. आम्ही बायको घेईन कोण नाही म्हणे. कृष्ण म्हणल्यानंतर जमतं. काही काही लोक म्हणतात ना, नाही 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 नाही, त्या माणसाने मन घातलं की सोयी काही काही माणसाचे स्वभावले, काही माणसाचे स्वभाव सोयरी जमायचे असतील, काहीचे ते गुण असतील. त्याने ते गुण कोणची धीर कोणची सिद्धी ते माणूस तिथं गेला रे सोयरी बिघडी. आणि तो माणूस तिथं गेला ती मोडली सोयरी जमली. काय पाहता मळकरी घर नाही. आजोबा पंढरपूरची वारी, पोरग चांगले, व्यसन नाही. जमलं का नाही? जमलं की नाही? पण हे म्हणतो पाहा आता तुमच्या मनावर तितकंच म्हणतो. गुरुमंत्र बिघडणार कर, सोयरी बिघडण्याचा गुरुमंत्र तुम्हाला घ्यायचा का? सोयरी बिघडायचा का तुम्हाला? गुरुमंत्र मागून घ्या. फक्त काहीच नाही म्हणायचं. पहा बाबा तुमच्या मनावर. जरा असं नाराज होऊन म्हणायचं, पहा बाबा तुमच्या मनावर. ते माणूस सोयरी किती करीत लय मोठा गुरुमंत्र लागत नाही बिघडायला. जोडायला लय वर्णन करावं लागतं. म्हणे कृष्णामुळेच जाऊन कुठे कुठे कृष्ण कुठं घरात बसलेले होते भगवान गोपाळ कृष्ण. नेमके जेवायला आणि अर्धा आले का जेवा 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 नाही म्हणे नेहरीकर मार. पण अर्धा म्हणे तुमचा चेहरा पडला नाराज एक म्हणे. आमच्या गावात तुम्हाला कोणी काही बोललं का? नाही म्हणे बाबा तुमच्या गावात कोण बोललं. मग नाराज का म्हणे? जेवण करा तुम्ही. नाही म्हणे राग काढा नारदाने कृष्ण. तू जेव म्हणे, तू जेव बाबा. आणि केलं काय तो जेव म्हणे. आता जेवायला जेव्हा चटकन हात धुतला, काहीतरी आहे चुकले आपलं, काहीतरी गावातून काहीतरी अपराध झालाय. देवाने आपलं अर्ध जीवन हात धुवून नारदा असं नाही होत असेल काही. काय म्हणे बाबा काय झालं काय? तू थाट आहे म्हणे बाबा. आणि म्हणे थाट असायला मी देव आहे ना. मग थाट नाही तर मग घापानाचा असतो का? मी देव आहे. नाही म्हणे एवढे घर तुला काय करायचे? एवढे घर काय करायचे नारदा? एवढे घर काय करायचे? तुला पाहिजे की एखादं घर बाबा देतो. कृष्णा तू एवढा मोठा देव, तुला कळत तर कसं नाही म्हणे. काय झालं? नुसतं घर काय काय आता देवाला तिथे अगोदरच माहित होत ते नुसतं घर. घरामुळं घडा स्वभाव कशामुळं? रंग द्यायला म्हणून त्याच्यामुळं सागाचे कावड घरात माणसं पाहिजे. झोपडं का असेल झोपडं कशामुळं? माणसं. मोठा बंगला बांधलाय, घरात कोणीच नाही, गुंदरी खेळायला लागली. काय काय हो 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 म्हणे नारदा. अरे देवा तुला कळत कसं नाही? नुसतं घर काय का मी. मग काय ते लेकरं बाळव पाहिजे,
अरे म्हणे लेकरं बाळ पाहिजे म्हणल्यानंतर बायको पाहिजे. हो म्हणे हो. आणि तुला एवढ्या माया काय करायचं म्हणे. आलं ते खडखड होत ते एवढ्या माया तुला. आता कृष्ण म्हणा माझ्या घरातच शिरला म्हणे. हो माझ्याच घरात शिरला म्हणे. इकडे तिकडे शिरायचं देव त्याची दया आली कृष्णाला. नारदा काय हरकत नाही गड्या, तुला कोणची पसंत आहे तर घेऊन जाय म्हणे, त्या घरात राह. नाही नाही तसं नाही म्हणे, पण एक आहे म्हणे. म्हणे काय, मी ज्या घरात नसेल ना, मी ज्या घरात नाही तिथली बाई तुला न्यायला काही हरकत नाही. मी म्हटलं बरं. मी ती राबराम घरात हे पा असं मन किती खराब आहे. घरातून पाहिलं तर पलंगावर बसलेला कृष्ण. एका घरात गेला तर कृष्ण कुठं पलंगावर. दुसऱ्या घरी गेला तर कोण आहे म्हणजे मी नारद आहे. हा जरा थांबा, काय मालकाची देवपूजा चालली. म्हणजे पलंगावर होतं तिथे त्या घरात आणि इथं देवपूजा करायला. तिसऱ्या घरात झोपलाय देव. चौथ्या घरात पोऱ्या संघ खेळायला लागलाय. पाचव्या घरात मालकीनी संघ गप्पा मारायलाय. सहाव्या घरामध्ये कपडे घरच रिकामं नाही. काय तुम्ही कशावर बसली? त्याने आपलं घर रिकामं केल्यावर आम्हाला कीर्तन बंद करावं लागलं. आम्ही जातो आमच्या गावाला. आमचा आलं आता शीट लक्षात आलं. ते बेजार झालं समजा. त्या द्वारकेत फिरलं, ह्या घरात त्या घरात त्या घरात. कुठे कृष्ण तो कुठं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला. जुन्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जवून जवून गजार गजार झालं. हे कृष्णाचं नवल हे. याच्यासारखं नवल जगामध्ये घडतं का? याच्यासारखं नवल एक प्रकारचं नाही. म्हणून अशी नवलाची प्रेमाची लीला या कृष्ण चरित्रामध्ये आहे. आई वडील असूनही आई वडिलांना कळलं नाही कृष्ण. विदुर काकाला कृष्ण कळला. कोणाला? विदुर काकाला कृष्ण कळला, पण वसुदेव देवकीला कृष्ण नाही कळला. यशोदेला देखील कृष्ण नाही कळला. वसुदेवाला देखील कृष्ण नाही कळला. म्हणजे ज्याच्या पोटी जन्म घेतला हे की नाही त्यांना कृष्ण कळला नाही. पण पेंद्या सुदामा हे की नाही वाकड्या बोबड्या त्याला कृष्ण कळला. का? त्यांच्या मनात एक प्रकारचा कृष्ण होता. रात्रंदिवस त्या कृष्णाचं चिंतन, कृष्णाची संगती करीत होते. म्हणून कृष्णाच्या संगतीत राहणाऱ्याला काय कमी आहे? तुझी ये संगती घरभर चोऱ्या खोरल्यामुळे लोक त्रस्त झाले. एक जरा खडतरत होता. ते मला राजधानीचं गाव चोऱ्या व्हायला त्या गावात नाही राहिलंच बरं म्हणे. काहीच राहिलं घरामध्ये म्हणे. काय करायचं? बरं आता त्यांनी राजाच्या कानावर गोष्ट घालत ना त्यांनी मनाने ठरवलं असे नाही गोकुळात राहायचं. त्याने घरातलं सामान गाडीमध्ये बैलगाड्याचा परस पाहिला.
समजा सामान लागलं त्याचा संसाराचा पासारा. बायकुला गाडीत बसलं, लेकराला गाडीत बसलं, निघत होती. शेजाऱ्याला नाही सांगितलं, राजाच्या कानावर नाही, काय करायचं म्हणे. इथं दररोज चोऱ्या भाड्यात एवढे कष्ट करायचे, काही बोलायच नाही म्हणे. जाऊ म्हणे आपण मथुरेला. तरी बरं आहे ते निघालं. पण देवाच्या लक्षात आलं, पेंद्याने सांगितलं, कृष्ण अरे गावातला माणूस निघाला माहिती काय, गाडी बळी तिथे लेकरं बाळ संसारातलं सामान. कृष्ण म्हणजे त्याला जाऊन विचार कुठं चाललं तू, म्हणे ती मथुरेला चाललं राहा. गोकुळ सोडून कुठे चाललं, काका कुठे निघाले, काय करायचं म्हणे, चोऱ्या भाड्यात दररोज काही बसलंच आहे ना. उपाशी तापाशी रावलं, दही नाही, तूप नाही, लोणी नाही, संसार कसा झाकायचा, हे काय राजन काय असं ती वाकडं तिकडं बोललं, चालू म्हणून मी मथुरेत राहिला. असं का नाही, तुम्ही कोणाला विचारायला पाहिजे होते, काय विचारायचे म्हणे, असं राजा तसाच काय असं ते विरोधात बोलू लागलं. ते म्हणा कृष्ण गिरायकडे कडक आहे, काय कोणाला विचारायचं म्हणे, ते काय काही नाही इथे काही बरं नाही म्हणे, मथुरेत चांगलं. ते म्हणा कृष्ण पाय बऱ्याचा आकार म्हणे, त्या म्हणतच आले तू माझ्या अगोदर आले म्हणजे याचा आकार पाहतो. ते तू पाय ना म्हणे, म्हणत मारीन म्हणे, ती देखड येते रागीट माणूस येते. भगवान गोपाळ कृष्ण गेले ती उन्हाळ्याच्या दिवस. बायको म्हणे माझं म्हणे काय, अहो हे लेकरं रडायला पाणी पाहिजे, पाणी पाजा म्हणे. लेकरं सकाळपासून रडायला लागलेत म्हणे, पाणी पाणी मारायला लागलेत, पाणी आणा म्हणे कुठतरी. ते भाडं दिलं पाण्यासाठी, कासरा दिला बायकोच्या हातात, थांब म्हणे गाडी मी आता आणतो, पाहतो येईल कुठे. ते गेलं पाणी आणायला, कृष्णाने धरलं रूप त्याच कोणाचं, पाणी आणायला गेला तसा झाला. कृष्ण बसला गाडीवर, लेकरा बाळाला पाणी पाडलं, त्याला काय कुठून आणायचं काय सत्ता आहे त्याची. आता गाडी निघाली, फुळफुळ वाजायला गेलं, याच्या कानावर गेलं ते कोणाच्या, आणि गाडी चालून बायकोला जवळ नाही म्हणजे पाणी आणूस तर. गाडी आपली पुढं पुढं चालली, घेऊ हाका मारायला, घेऊ हाका मारायला, पिंट्याची माय, छबीची माय, ती छबीची माय मागून मारायला पाहायला. काय 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 अरे काय तुला काय दम आहे का नाही, हे बघ पाणी आणलं म्हणून मी तुम्हाला मी पाणी. मग ती कृष्णाला म्हणू लागली, कोणाला म्हणे मालक, अशी कोण माग माणूस लागला म्हणे, पाहतो तुम्ही दोस्त आवाज असतो पळायला लागला म्हणे. गाडी झाल्या मोठ्या आमच्या गाडी कृष्णाने लागल्या आमच्या, ते झापा टाकून टाकून हळू हळू गेला कस तरी गाडीचं पुढं उभं राहिलं. आता कृष्णाला ते नाटक करायचं होतं, गाडीच्या पुढे उभं, हे गाडी थांब. कामून थांबायची, कामून थांबायची म्हणे. मग गाडी महे बैल महे बायको महीच म्हणे, हे दोन पोरी हे दोन पोरं महेच म्हणे. तू काय पागल झाला का काय म्हणे. कोण म्हणे रे कृष्ण, झाला का काय, हे काय म्हणायला लागले, त्या बाईला पटायले का म्हणे. मालक हे तसं मोठीवर येत नाही, माझ्याजवळ कासऱ्या द्या म्हणे, हे चाबुकचे आहेत तुमच्याजवळ, त्याचा आकार पहा म्हणे. कोणाचा, आता तो कृष्ण बरोबर धर म्हणे, ते उतरलं खाली सावकार. कृष्णाचं मार म्हणल्यानंतर काय ते एका चापटातच ते असं हात मुळे झालं सगळे महाराज ते खाली पडलं. तेव्हा हे काय आणलं, काय लागलं म्हणायला, तुला लाज वाटते का म्हणे. हा मग हे लेकरं बाळ, मग ही गाडी, मग हे बैल, आणि हे तुला काय वाटतं का. कृष्ण म्हणजे याची आगमन होत नाही, तू जरा खाली तुला बोलतो का म्हणे हे, हा वाकडं तिकडं तू आकार पाहिला. आता तिने आकार पाहिल्यावर आता पाहिलाच तिने, पाहिला म्हणजे काय, पायाची काढली, पाय काय थोडं थोडं अडके म्हणायला भविष्य माय, तुका पागल झाली का काय, आणि मी तुझा नवरा आहे ना, हे पोरगा नाव घ्यायला नाही. आता हो सारखं तिला शंकाच निर्माण झाली. कृष्णाकडे पाडे सारखं, नवऱ्याकडे पाडले सारखं, आता काय करा. ते खडतर होतं, ते खरं होतं, ते जाऊ देत नाही म्हणे गाडी, चला वापस राजा पुढे निवाड कराय.
त्या गावात एक खेळ होतं म्हणे निवाडा करू त्या गावात पुढे म्हणे पाटला घाका म्हणून हो पाटील साहेब ते गाडीनं काढायला मग बायको लेकरं बाळ गाडी बैल आणि ह्यो माणूस चालला घेऊन आता ते कृष्ण होता कृष्ण म्हणला आता कोणाला पाटील विचारू नका तिला विचारा बाबा तिला विचारा मालक कोण आहे आता तिलाही शंका सारखेच नाही फरकच नाही असं काहीच फरक नाही आता ह्यो महामालक म्हणा का तो मालक म्हणा आता कृष्ण गाठी ते उतारला खाली ते म्हणला आता तुम्ही पाटील तुम्ही बसले बाबा काय म्हणे तुम्ही सारखी दिसायला गेली आता मालक कोणतं आहे म्हणा कळाय ना बाईला कळाय हे काय भाग आहे कृष्ण म्हणला जाऊ द्या आता तुम्हाला नाही कळत तर मी सांगतो याला विचारा म्हणे आज्याच्या पंजाच्या खापर पंजाच्या बापाचं नाव काय त्याने नाव सांगितलं बाळ आता याला आजच नाव कस तरी माहीत झालं 7-12 लहानपणी झालेलं होतं लहानपणीच आजार वाढल्यावर 7-12 माहित होतं आजार आणि मी इतकं नातं सांगितलं त्याचं डोसं पागल हे म्हणे काय विचारलंय का मी सांगतो म्हणे ते पाटील म्हणे तुम्ही सांगा ना रामराव आता काय आहे तो काय ना काय माहिती राम खरं सांगितलं मी याचीच बायको येते अहो नाही पाटील देवा शपथ काय तुम्ही का तुम्हाला मी राम राम घालतो तुमचं आमचं जवळचं देणं घेणं तुम्ही मला लागली येड्यात काढायला अरे मग तो आज ते काऊन नाव नाही सांगितलं म्हणून इतकं काय कृष्ण म्हणला असं पटत नाही का मग आपण हात धरू म्हणून काय जो त्याला हात उडी मारेल ती दिसा नाव ना आता याला सकाळीच नेली नव्हती गाडी मागं पळून राग होता ताकद नाही रेग मारली आणि 14 काय 17 हात उडी मारली कृष्णाने हे पडत 2 हातावर याला लीला म्हणतात याला प्रेम एक प्रकारचं म्हणा अशी कृष्ण लीला एक प्रकारचा आहे चरित्र म्हणजे चरित्रच एक प्रकारचं आहे एकंदरीत कोण्या हिशोबाने गोकुळामध्ये भगवान गोपाळ कृष्णाने सर्वांना सुख दिलं गोकुळीच्या सुखा गोकुळामध्ये राधाचं नाव दुसऱ्या बायाला बरं वाटेल त्याने घेतली मिठी राधेच्या विरोधात भेटून म्हणून हे देव उठता बसता त्या राधेच नाव घेतो काय भाजी केली राधेने काय स्नान घातलं राधेने काय राधा आज बोल लागली बघायचं तोडत राधेशिवाय दुसरा आम्ही काय त्याच्या बायकडे काय देवाला हे चरित्र करायचं राधा म्हणली मालक म्हणे काय मिटिंग घे म्हणे तू काम नाही गेली म्हणे मला नाही बोललो कशाला बोलते म्हणे मायासारखी भक्ती करणार हे इतक्या बाया इतक्या म्हणजे राधेच्या बी मनात आलं असं का अहंकार तिला वाटलं इतक्या बायका पण माझ्याजवळच राहतो मायाच हातचं खातो मलाच बोलतो देव म्हणले राधे मनात मुलाले त्या मनात कसं द्यायला पाहिजे अहंकार
तू हाल काढतो म्हणे तू अहंकार. देव होय तू. रास क्रीडेच्या वेळेस काय झालं, सर्वाच्या हातात कृष्ण पण राधेच्या हातात कुणीच नाही. सर्व बाया खुश झाल्या पण राधेच्या हातात कृष्ण नाही. एवढ्या वेगे अंतर ते फार चरित्राचा खूप भाग आहे. म्हणजे कोणी असो जवळचा जरी असला अहंकार आला की देवाला सहन होत नाही. जे राधा रडत बसली, जितके रडू लागली, रासक्रीड परिपूर्ण झाली, सर्व स्त्रिया घरी गेल्या पण राधा रडतच बसली. मग कृष्ण बोलू लागले, राधे काय झालं रडायला? म्हणे तुम्ही कुठे होते? म्हणे मी कुठे नव्हतं, तूच जागेवर नव्हती. म्हणे मी कुठे जाणार, मी इथंच होतो. म्हणे त्या मनात यायला नाही पाहिजे होतं की कृष्ण माया आज्ञा धारक आहे. पा एवढी राधा भक्तीमध्ये सर्व साधू संत ज्या राधेचा नमस्कार करतात तेवढा अधिकार, पण राधेचा अहंकार देखील देवाला सहन झाला नाही. ही लीला एक प्रकारची आहे. गोकुळात लय चरित्र केले हो, गोकुळामध्ये लय चरित्र केली. खरं तर बाई होती ती, तुमच्या घरी येईन कृष्ण, माझ्या घरी येऊन पाया म्हणे, टंगडच म्हणते. हा पेंद्या म्हणला कृष्ण, ती बाई म्हणते कृष्ण माझ्या जर घरी आला टंगडच मोडी म्हणे. कृष्ण म्हणजे मग आज तिच्याच घरी जाऊ म्हणे. आपलं टंगड मोडती म्हणे. आता ती नट धागे होता तो, रात्रीच तिथे गेला तो. आता कसा गेला आणि काय, मी काय तिथे नव्हतो, पण तुम्ही लावा अनुभव. त्याला कुठूनही जाता येतो. आपण जर येथून जातो ते भीतीतून जात होता. त्याची एक लीला कोणाला एक प्रकारची कळत नव्हती. रात्रीच्या टायमाला तिथे गेला तो आणि जाग केलं. कोण कृष्ण तू कस काय? म्हणे टंगड मोडायला. म्हण माय तुला कोणी सांगितलं? म्हणे त्यांनी सांगितलं. मोह कशाला टंगड मोडती म्हणे, तो हा आकार एक प्रकारचा पाहतो. म्हणजे हे लीला आहे. किती सांगणार आपण? तुम्हाला सांगितलं एका क्षणात कृष्णाची लीला तयार झालेली. एका क्षणात आमची सद्गुरू बाबा त्या म्हणायची. सांगणार कुठपर्यंत सांगणार? त्याचा एक श्वास म्हणजे त्याची लीला आहे, त्याचं चरित्र आहे. एक पाऊल उठून टाकला तर हे त्याचं चरित्र आहे. एक नजर कोणाकडे टाकली तर तेच त्याचं चरित्र आहे. तोंडातला एक शब्द त्याचं चरित्र आहे. तो जिकडं जाईल तिकडं त्याचं एक प्रकारचं चरित्र आहे. किती किती म्हणून वर्णन करावं. शेष असो, वेद असो, पुराण असो, शास्त्र असो, कृष्णाच्या चरित्रा पुढे कमी पडतात. पडतात एवढं त्याची लीला आहे. गोपाळ कृष्णाचा हा अवतार कार्य कंसाच्या बंदी शाळेमध्ये भगवान गोपाळ कृष्ण अवतीर्ण झाले. अवतार कृष्णाचा वसुदेव देवकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अडचण आली. देवाने सांगितलं काही चिंता करू नका, काही दुःख करू नका, आम्हाला गोकुळात न्या. चिंतन आध्यात्मिक असं आम्ही सांगतो की सुख जे आहे ते दुःखरूपी मथुरेत राहतं का सुखरूपी गोकुळात राहतं? तर सुखरूपी गोकुळात राहत असतं. दुःखरूपी मथुरेत सुख एक प्रकारचं राहत नाही. कारण तिथे कोणती साधना नाही, साधूचा मान नाही, देव नाही, धर्म नाही. तिथं कृष्णाचं सुख कसं राहील? गोकुळात मात्र एक विषय तो सकाळचा
घरोघर गोविंद गोविंद म्हणा लागले हा छंद गोकुळात धरणीपासून आकाशापर्यंत झाडापासून पशु काय पक्षी काय गायी काय बैल काय जे काय वनचरे असतील जेवढा असेल तिथाले प्रकारचं धान्य असेल तिथलं पाणी असेल हे सर्व पवित्र सर्व सुखाचं एक प्रकारचं आहे अशी ही भगवान गोपाळ कृष्णाची लीला आहे ज्ञानेश्वर शेवटचा भाग जर पाहिला तर सर्व गोपाळा संग आपली जी काही मनातली इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी गोपाळाला किती कष्ट होतात हे जाणून घेण्यासाठी भगवान गोपाळ कृष्ण गायी गोपाळ यमुनेच्या तटी यमुनेच्या पवित्र तीरावर गायीला स्नान घालायचे चारा खो घालायचे सर्व गोपाळा बरोबर भगवान गोपाळ कृष्ण अनेक प्रकारचे खेळ खेळायचे मर्दानी खेळ हुतुत्व आहे हमाम आहे लगोरी आहे चेंडू फळी आहे असे मर्दानी खेळ एक प्रकारचे पण देवाबरोबर आपण टिकत नाही शेवटी जीव असतो सर्व जीव दुःखात एक प्रकारचे असतात जमतात कारण त्यांना विषयामध्ये एक प्रकारची शक्ती गेलेली असते पोरमानाची खाली भारण पोटी भूक काय खेळायचे देवाला बी कळलं यमुनेच्या पवित्र तीरावर भगवान गोपाळ कृष्णाने हा काला केला सर्वांच्या शिदुऱ्या आपल्या शिदुरीत सामावून घेतल्या कारण सगळं जीवाचा करीतो सांभाळ देवाला सर्व मान्य आहे आणि त्याचंच नाव काला आहे सर्व शिदुऱ्या आपल्या शिदुऱ्यात मिसळणं याला काला म्हणतात तो दही भाताचा आहे हरिनामाचा आहे ज्ञानाचा आहे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आदी करून सत्पुरुषाने पंढरपूरच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेवाच्या कीर्तनामध्ये हा काला एक प्रकारचा केलेला आहे स्वतः भगवान गोपाळ कृष्ण तो काल्याचं वाटप करण्यासाठी पांडुरंग तिथे यायचे असा हा वारकरी संप्रदायाचा काला परत परिसरातील सर्व भाविक मंडळीच्या सहभागाने 7 दिवस झालेले हे अन्नदान हे नामचिंतन ही उपासना ही पूजा हे दान धर्म हे कष्ट जे झाले एक प्रकारचे यातच समाधान आहे हाच पुरुषार्थ आहे हेच निर्जयातलं कर्तव्य आहे सर्व परिसरातील भाविक मंडळीला धन्यवाद विठ्ठल जय जय विठ्ठल Hallelujah.